फेब्रुवारी 2017ला अमरावती महानगरपालिकेची सूत्रे जी आहेत ती भारतीय जनता पार्टीच्या हाती आली आणि एक हाती सत्ता जी आहे अमरावती महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीने मिळवली। त्यानंतर 22 नोव्हेंबर 2019ला अमरावती शहराला एक तरुण तडफदार आणि युवा नेतृत्व महापौराच्या माध्यमातून अमरावती शहराला लाभलं आणि सध्याचे अमरावतीचे महापौर जे आहेत युवा महापौर ज्याला म्हणता येईल चेतनजी गावंडे यांच्या कार्यकाळाला 2 वर्ष आता पूर्ण झालेली आहेत। 2 वर्षापासून अमरावती शहराचा ते विकासाच्या दृष्टीने सतत प्रयत्नशील राहत आहेत आणि या त्यांच्या 2 वर्ष पूर्तीनंतर एकंदरीत त्यांचे आतापर्यंतचे काय नेमके अनुभव आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम विदर्भ न्यूजच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। धन्यवाद। आपण जेव्हा 2019ला जी पहिल्यांदा महापौर पदाची सूत्रे स्वीकारली, काय एकंदरीत 2 वर्षाचा काळ आता लोटलेला आहे, काय सांगाल एकंदरीत या सर्व 2 वर्षामध्ये? आज मी जे महापौर पदाची सूत्रे हातात घेतली होती त्याला आज 2 वर्ष पूर्ण होत आहे आणि अतिशय आनंद आजच्या या क्षणाला मला मिळत आहे। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ते महापौर पदापर्यंतची जी वाटचाल माझी राहिलेली आहे, या वाटचालीमध्ये असंख्य कार्यकर्त्यांची, नेत्यांचं मार्गदर्शन आणि त्यासोबत परिवाराचा आशीर्वाद या बळावर मी महानगरपालिकेचं कामकाज पाहत आहे। सुरुवातीच्या काळामध्ये जे 17ला आम्ही निवडून आलो होतो आणि या 17च्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा नगरसेवक म्हणून साईनगर प्रभागातील नागरिकांनी मोठ्या विश्वासाने आम्हाला निवडून दिलं आणि त्यानंतर महानगरपालिकेमधलं आम्ही कामकाज पाहायला सुरुवात केली होती। सुरुवातीच्या पहिल्या वर्षामध्ये शिक्षण सभापती म्हणून मी काम पाहिलं आणि ज्या पक्षाने आम्हाला अंत्योदयाचा मार्ग सांगितला होता की समाजाच्या शेवटच्या घटकाचा विकास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं या भारताचा विकास होणे शक्य नाही आहे आणि शेवटचा घटक असलेला महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी याला गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी मी प्रयत्न केले आणि सुरुवातीच्या काळामध्ये अमरावती महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहे या डिजिटल स्कूल झाल्या पाहिजे यासाठी प्रयत्न केला आणि सांगताना अतिशय आनंद होतो की त्यावेळेस महानगरपालिकेचा एकही पैशाचा निधी न घेता समाजाच्या दानशूर व्यक्तीकडनं आम्ही स्मार्ट टी व्ही घेतले आणि त्यांनीसुद्धा आनंदाने दिले। एक पुण्याचं काम म्हणून त्यांच्याकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन होता आणि 123 क्लासरूम मी जेव्हा सभापती होतो तेव्हा त्या डिजिटल केल्या। त्यानंतरच्या काळामध्ये जे थांबलेले विद्यार्थ्यांना क्रीडा या क्षेत्रामध्ये एक संधी उपलब्ध व्हावी या दृष्टीने क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलं होतं आणि त्यावेळेसचे तत्कालीन शिक्षण मंत्री महानगरपालिकेच्या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाला आले होते। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही बाल महोत्सवसुद्धा केला होता। असे नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही पहिल्या वर्षात केलं। एकंदरीत या स्थानिक स्वराज्य संस्था असतील या सगळ्याला जेव्हा युवा नेतृत्व जेव्हा लाभतं तेव्हा त्यांच्याकडनं अपेक्षा ज्या असतात खूप जास्त लोकांच्या वाढल्या असतात। प्रत्येकाला वाटतं असतं की म्हणजे देशाचे पंतप्रधान जरी आज आपण बघितलं तर त्यांच्याकडनं सुद्धा लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांना अपेक्षा आहेत। शहराचा एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व आणि महत्त्वाचं मुख्य सूत्र ज्याच्या हातात असतात ते मिळाल्यानंतर जेव्हा लोकांच्या अपेक्षा जेव्हा वाढत गेल्या त्याला पूर्ण करण्यासाठी आपण नेमके कसे प्रयत्न? अपेक्षा आभारा एवढ्या असतात परंतु त्या पूर्ण करताना जेव्हा अभ्यास करून समोर जातो तेव्हा असं लक्षात येते की या कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो गाभा आहे तो स्वनिधीचा आहे आणि शासन वेगवेगळ्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेला मदत करते परंतु खऱ्या अर्थानं ही महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था सक्षम व्हायला पाहिजे। कारण या देशाचं जे स्ट्रक्चर आहे आपण एकीकडे म्हणतो की ही 3 टायर सिस्टीम आहे आणि या 3 टायर सिस्टीममध्ये सर्वात जो खालचा घटक आहे तो स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि जोपर्यंत
स्थानिक स्वराज्य संस्था आर्थिकदृष्ट्या संपन्न होत नाही तोपर्यंत हा डोलारा सांभाळणे अतिशय कठीण आहे. यासाठी वेगवेगळ्या पर्यायाचा आम्ही अवलंब केला होता आणि अमरावती महानगरपालिकेचं गेल्या 16 वर्षापासून असिसमेंट झालं नाही. अमरावती ही, मी नेहमी सांगतो की अमरावती बाकी शहर हे हॉरिझॉन्टल वाढत आहे, पण अमरावती शहर असं आहे की ते व्हर्टिकल वाढत आहे. आउटस्कर्टचा भाग पूर्णपणे या अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये येतं आणि तिथले प्राथमिक ज्या सुविधा आहे त्या पुरवायच्या कशा यासाठी आम्ही ताळेबंद केला होता. शासनाकडे मी महापौर झाल्यानंतर आम्ही जवळपास 100 कोटी रुपयाचा DPR शासनाकडे सबमिट केला होता. त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी आम्हाला 5 कोटी रुपये एक टोकनात्मक स्वरूपामध्ये दिले होते आणि टप्प्याटप्प्याने इतर निधी देऊ असं त्यांनी त्यावेळेस आश्वासन दिलं होतं. नंतरच्या कालखंडामध्ये सरकारचं सत्तांतरण झालं आणि या महाआघाडी सरकारने जे आम्हाला प्राप्त अनुदान आहे ते सुद्धा दिले नाही आहे. त्यामुळे आउटस्कर्टचा विकास करताना आम्हाला तारेवरची कसरत करावी लागते. महानगरपालिकेचा विकास करत असताना काय नेमका एक क्रायटेरिया ठरवला होता, कुठल्या कुठल्या टप्प्यामध्ये, जे आता तुम्हाला 2 वर्ष झालेले आहेत, तर एकंदरीत विकासाच्या दृष्टिकोनातून नेमका काय नियोजन केलं होतं आणि नेमके कुठले कुठले प्लॅन आपण नियोजित केले होते आणि भविष्यात काय नेमकं नियोजन राहणार आहे? एक तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करताना नागरिकांच्या ज्या अपेक्षा असतात त्या मुळामध्ये फार कमी असतात, कारण त्यांना माहिती आहे की मोठमोठे विकास कामे स्थानिक स्वराज्य संस्था करू शकत नाही. परंतु सगळ्यात जास्त अपेक्षा आमच्या नगरसेवकांकडनं व्यक्त होतात, कारण तो डे टू डे नागरिकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. त्यामुळे त्याला नागरिकांना हवे असणारे रोड, हवे असणाऱ्या सांडपाण्याची विल्हेवाट नेण्यासाठी नाली, छोटासा बगीचा, लाईट या गोष्टी पाहिजे असतात. त्यामुळे मी जेव्हा महापौर झालो तेव्हा आम्ही सगळ्यात पहिले ठरवलं होतं की या ज्या प्राथमिक सुविधा आहे त्या सगळ्यात पहिले पुरवल्या पाहिजे. कटाक्षाने आम्ही पाहिलं आणि टाळलं की काँक्रिटीकरणाचे रस्ते, मुख्य रस्ते हे काँक्रिटीकरण असावे, परंतु इंटरनल रस्ते हे डांबरीकरणाचे असावे, जेणेकरून कमी पैशामध्ये मोटरेबल रोड आम्ही नागरिकांपर्यंत देऊ शकू. या भावनेतून आम्ही आउटस्कर्टचा पार्ट डेव्हलप करण्यामध्ये थोड्या प्रमाणात, कारण विकासामध्ये कोणी पूर्ण विकास करू शकत नाही एका टर्ममध्ये, परंतु आमचा प्रयत्न राहिलेला आहे की या सर्व भागाचा विकास प्राथमिक स्वरूपाचा झाला पाहिजे. त्यानंतर नागरिकांची अपेक्षा असतात की रोज स्वच्छ तो भाग झाला पाहिजे आणि सांगताना अतिशय आनंद होतो दुसऱ्या गोष्टीचा की आम्ही आल्यापासून अमरावती महानगरपालिकेचे जे आरोग्य विभाग आहे 2 पार्टमध्ये आम्ही विभाजित केले. एक केवळ आरोग्य ठेवला आणि दुसरा एक स्वच्छता ठेवला. या महानगरपालिकेमध्ये आपणही अनुभवले आहे, आम्ही अनुभवलेलं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये झोनमध्ये 2 फॉगिंग मशीन होत्या, परंतु आम्ही हे सगळं स्ट्रक्चर बदलवलं. एक वॉर्ड ऑफिस असावं ज्या ठिकाणी नागरिकांना तक्रारी देता आल्या पाहिजे. तक्रार निवारण केंद्र आम्ही स्थापन केलं, टोल फ्री क्रमांक दिला. एका प्रभागामध्ये 2 फॉगिंग मशीन, 5 स्प्रेइंग मशीन, 2 ग्रास कटर आणि जवळपास ॲन ॲव्हरेजमध्ये 55 स्वच्छता कर्मचारी हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसचे आणि 25 कर्मचारी हे आपल्या परमनंट सोर्समधले, असं मिळून आम्ही स्वच्छता या विभागाकडे पाहिलेलं आहे. आणि गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहिलं असेल की इतर शहरामध्ये घनकचरा व्यवस्थापनाचा हा जो प्रकल्प आहे तो पूर्ण झाला नव्हता. अमरावतीमधली पण समस्या तीच होती. सुकळी डेपोला कचऱ्याचे डोंगर तयार झालं होतं, परंतु आम्ही आल्यानंतर सगळ्यात पहिला हा मुद्दा घेतला की घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प या अमरावतीमध्ये लागला पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही 3 प्रकल्प कार्यान्वित करायचं ठरवलं होतं. आता त्याच्यामध्ये जवळपास 90% आम्ही यशस्वी झालो. 350 मेट्रिक टनचा प्रकल्प आम्ही या अमरावती शहरात उभारण्याचं काम हातात घेतलेलं आहे. 90% काम पूर्ण झालेलं आहे. उर्वरित काळामध्ये 10% काम पूर्ण होईल. कोंडेश्वर रोडला 50 टनाचा प्रोजेक्ट
अक्कोली रोडला 100 टनाचा प्रोजेक्ट आणि सुकळी डेपोला 200 टनाचा प्रोजेक्ट आम्ही कंप्लीट करण्याच्या मार्गावर आहे। त्यासोबत सुकळी या डेपोमध्ये जे कचऱ्याचे डोंगर तयार झाले होते ते बायोमायनिंग या प्रक्रियेच्या अंतर्गत आम्ही बऱ्याच प्रमाणात ते खाली बसवलेले आहे। येणाऱ्या काळामध्ये आता आमचं बायोमायनिंगचं एक टेंडरसुद्धा लागलेलं आहे आणि जे उर्वरित तिथे जे कचरा आहे त्याच्यावरही प्रक्रिया करून तो संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचं काम आम्ही युद्धस्तरावर हाती घेतलेलं आहे। एकंदरीत नागरिक जेव्हा अमरावती कुठल्याही शहरामध्ये नागरिक जे असतात त्यांना स्वच्छता ही खूप जास्त स्वतःच्या घरापासून असतील, परिसरापासून असतील। एकंदरीत आता स्वच्छ सर्वेक्षणाचा जो निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये जे आहेत अमरावती महानगरपालिकेचा 54वा क्रमांक आलेला आहे। सातत्याने केंद्रापासून, राज्यापासून आणि स्थानिक स्तरापासून या सगळ्या गोष्टीचा जो यांना क्रमांक देत असताना, क्रायटेरिया ठरवत असताना सर्व भाग म्हणजे कुठल्या एरियामध्ये स्तर असतो तो चेक करण्याचा हा सगळा राहतो। या सर्वांसाठी म्हणजे स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने जे आहेत महानगरपालिकेच्या वतीने कुठल्या उपक्रम किंवा या ठिकाणी राबवण्यात आले होते? या स्वच्छ सर्वेक्षण 2021चा आता रिझल्ट आलेला आहे आणि मागच्या वर्षी आम्ही 56व्या क्रमांकावर होतो, यावेळी 54व्या क्रमांकावर आहे। दिवसेंदिवस ही प्रगती आमची होत आहे आणि स्वच्छता ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे। ती आज केली, एखादा रोड आपण बांधला तर तो मला असं वाटतं की साधारणतः 3-3.5 वर्ष तो चांगला राहतो, परंतु स्वच्छतेचं असं नाही आहे। आपण घरापासून सुरुवात केली तर कमीत कमी घरही हे 3 वेळा आपल्याला स्वच्छ करावं लागतो। त्यामुळे हे अमरावतीमध्ये इतक्या प्रकारचे सर्व लोक, उद्योगधंदे, व्यापार हे सगळं आवरताना आम्हाला अडचण जातं। त्याही परिस्थितीवर मात करत आम्ही आता पुढे जात आहे। सगळ्यात पहिले तर आमच्या इथे घनकचरा व्यवस्थापनाचा प्रोजेक्टच नव्हता, आता तो कार्यान्वित झालेला आहे। तो एक काम आम्ही हातात घेतलेला आहे। बायोमायनिंगचं घेतलेलं आहे। प्रत्येक भागामध्ये दर दुसऱ्या दिवशी घंटी गाडी गेली पाहिजे किंवा ॲटो गेला पाहिजे याचं नियोजन केलेलं आहे। जो साथीचे रोग साधारण या पावसाळ्यात आणि उन्हाळ्याच्या मधामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात, या अनुषंगाने प्रत्येक घराचं, प्रत्येक भागाचं फवारणीचं काम झालं पाहिजे। रोडच्या दोन्ही साईडमध्ये जे गवत वाढतात ते काढण्याचं काम आम्ही त्या पिरियडमध्ये हातात घेतलं होतं। सर्व्हिस लाईन क्लीन झाल्या पाहिजे। 2 पार्टमध्ये ओला कचरा आणि सुका कचरा यासाठी आम्ही आता आग्रही आहोत। कमीत कमी प्लॅस्टिकचा यूज करावा या अनुषंगाने आम्ही जनजागृती केलेली आहे। या निमित्तानं मला आता आठवतं की आमच्या साईनगर प्रभागामध्ये नित्यानंद कॉलनी आहे आणि त्यांनी ठरवलं की आम्ही प्लॅस्टिकचा यूजच करणार नाही आणि त्यांनी गेल्या 3 वर्षापासून प्लॅस्टिकचं यूज त्यांनी बंद केलेलं आहे। साधा एखाद्याच्या घरी समारंभ असेल तर आपण यूज अँड थ्रोचे साहित्य वापरतो, परंतु त्या कॉलनीनी लोकसहभाग करून 100 ताटं, 100 वाट्या, 100 ग्लास हे केले आणि कुठेही फंक्शन असलं तर ते देतात। स्वयंस्फूर्तीने जे आहेत नागरिकसुद्धा यासाठी सहकार्याला तयार आहे। आणि मी नेहमी म्हणतो की हा 1 वे नाही आहे, हा 2 वे आहे। नागरिकांचं सहभाग आणि महानगरपालिकेचा सहभाग यामधूनच आपण पुढे जाऊन स्वच्छ आणि सुंदर अमरावतीचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करू शकतो। मोठ्या प्रमाणात जे सगळ्या जगाला बांधून ठेवलेला एक कोरोनाचा मोठाचा काळ याच्यामध्ये गेलेला आहे आणि या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा प्रत्येक नागरिकापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवणं, लसीकरण असतील, त्याच्यानंतर सोशल डिस्टन्स या सगळ्या नियमावलीचं पालन हे करत असताना महानगरपालिकेचा एक मुख्य सूत्रधार म्हणून आणि मुख्य प्रमुख म्हणून काय नेमकी जबाबदारी होती आणि जबाबदारीला तुम्ही कसं पेललं? हा काळ तर आमच्यासाठी सगळा आव्हानात्मक होता आणि माझी जेव्हा निवड झाली आणि त्यानंतर 2-3 महिन्यातच हा कोरोना नावाचा शब्दप्रयोग या सर्व जगांनी पाहिलेला आहे। आम्हाला त्यावेळेस नावही येत नव्हते। कोरोना, कोविड, कंटेनमेंट झोन, बफर झोन, त्यानंतर त्याचे जे त्यावेळचे जेवढे उपाययोजना आहे त्या काही SOP काही तयार नव्हती, काही नाही। पण या काळामध्ये सर्वांच्या सहकार्याने आणि महानगरपालिकेच्या जो कर्मचारी आहे, स्वच्छता कर्मचाऱ्यापासून तर आयुक्तांपर्यंत रात्रंदिवस
अगदी आमची महानगरपालिका तर रात्री केव्हाही फोन केला तरी उघडी राहायची. त्या पिरियडला आम्ही एक वॉर रूम तयार केली होती आणि या वॉर रूमच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक नागरिकांपर्यंत जे पॉझिटिव्ह पेशंट होते त्यांच्यापर्यंत पोचलो आणि त्यांना 7 दिवसापर्यंत त्यांचा घेत होतो. सुरुवातीच्या काळातला 3 टप्प्यामध्ये आपण याची विभागणी केली तर सुरुवातीचा जो काळ होता पहिला, तर त्यावेळेस नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं आणि एखादा पेशंट आपल्या इथे भागात निघाला तर त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणे, त्याच्या जे घरचे त्याचे सदस्य आहेत त्यांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवणे, त्यांचं टेस्टिंग करणे. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या इथं टेस्टिंग सेंटर पण नव्हतं. मग नंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सहकार्याने तिथे आपण सेंटर उभं केलं. सुरुवातीच्या काळात 3 ते 4 दिवस लागायचे या रिपोर्ट यायला, नंतर आमचे 2 दिवसावर आलो. हे सर्व करत असताना स्वच्छतेकडे पण लक्ष असलं पाहिजे. पूर्ण भागामध्ये फवारणी झाली पाहिजे. त्यामध्ये महानगरपालिकेकडे सामुग्री फार कमी होती, कारण हे अचानक आलेलं संकट होतं आणि आपण युद्ध समजा एखादं लढायचं असलं तर आपण सराव करतो, पण या युद्ध लढताना सराव करायचाही वेळ आम्हाला मिळाला नाही आहे. जे पण सरळ रणांगणावर गेलो आणि तिथेच आमचा सराव झाला. परंतु महानगरपालिकेने ज्या ज्या गोष्टी अभिप्रेत आहेत त्या गोष्टी त्या काळात केलेल्या होत्या. नंतरच्या काळामध्ये अमरावतीमध्ये असा कोणी रुग्ण आढळला नाही आहे की त्याला सुविधा मिळाल्या नाही आहे. इतर शहराच्या बाबतीत आपण तुलना केली तर अमरावतीमध्ये अशी एक घटना आढळली नाही आहे की त्याला ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून तो पेशंट गेला म्हणून. सुदैवानं अमरावती विभाग स्थळ होता, त्यामुळे 5 जिल्ह्यातले नागरिक इथे आरोग्यसेवा घ्यायला येत होते. त्यासोबत MP आणि छत्तीसगड इथले पण नागरिक अमरावतीमध्येच येत होते आणि एक वेळ अशी आली होती की नागपूरचे पण पेशंट इथे यंत्रणेवर जो ताण आहे तो मोठ्या प्रमाणात वाढला होता आणि ताणामधून सुद्धा आपण चांगल्या सक्सेसफुली बाहेर पडलो. आणि नंतर मग याची लस तयार झाली आणि सुरुवातीच्या काळामध्ये ज्येष्ठ नागरिक, आरोग्य अधिकारी आणि त्यानंतर इतर सर्वांना आम्ही लस देण्यामध्ये यशस्वी झालो. आज जवळपास 5.5 लाखाच्या वर अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये लसीकरणाचं काम झालेलं आहे. कवच कुंडलच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणात शिबिरं आयोजित केले आणि ज्या प्रतिष्ठाने आहे 100पेक्षा जास्त कर्मचारी असेल तर आमची एक मोबाईल व्हॅन आता त्यांच्यापर्यंत प्रतिष्ठानामध्ये जाईल आणि त्यांचं सर्वांचं लसीकरण करण्यामध्ये आम्ही त्यांना सहभागी करून घेऊ. एकंदरीत मला असं वाटतं की कोरोनाचं हे जे युद्ध आहे ते युद्ध आम्ही केव्हा जिंकू, तर अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं जोपर्यंत लसीकरण होणार नाही तोपर्यंत हे युद्ध आम्ही जिंकू शकत नाही. या मुलाखतीच्या माध्यमातून मी नागरिकांना आव्हान करेल की कोरोनामुक्त अमरावती करायचं असेल तर प्रत्येकाने लस घेणं हे महत्त्वाचं आहे आणि या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये ज्यांनी लस घेतली नाही त्यांनी नजीकच्या लसीकरण सेंटरवर जाऊन आपण लसीकरण करून घ्यावं. स्वतः महापौर जे आहेत अमरावती शहराचे सर्व शहरातील सर्व सामान्य नागरिकांना जे कुठल्याही झोपडीत राहत असेल, घरात राहत असेल, मोठ्या बंगल्यात राहत असेल, सर्वांना त्यांचं कडकडीचं आव्हान आहे. सर्वांनी कृपया लसीकरण करून घ्यावं, कारण की कोरोनाची 3री साथ जी आहे, 3री लाट जी आहे ही येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांचं कडकडीचं आव्हान जे आहे त्यांनी केलेलं आहे. एकंदरीत किंवा महानगरपालिकेला साधारणतः असं म्हणतात की बजेट खूप 700, 800, 900 कोटी रुपयापर्यंत बजेट असतं, नियोजन असतं. मात्र जेव्हा कुठला नवीन योजना इम्प्लिमेंट करायची असली त्यावेळेला कुठंतरी फंडिंग पुरेसं होत नाही. यासाठी काय नेमकं नियोजन होतं? नाही, मी सुरुवातीलाच म्हटलं की हे 3 टायर सिस्टीम आहे आणि याच्यामध्ये सर्व अधिकार हे महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेला असावे. या दृष्टीने सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही असिसमेंटचं काम हातात घेतलं होतं. काही कारणामुळे झालं नाही आणि मग राज्य शासनाचं एक मार्गदर्शन आलं की त्याच्यामध्ये त्यांनी असं ठरवलं की संपूर्ण राज्याचं असिसमेंट करायचं काम एक कंपनी करेल. त्या कंपनीचं काम सुरू आहे. त्या दृष्टीने आता आमची काल परवा मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये कुठपर्यंत ही कंपनीनं काम केलेलं आहे त्याचा आढावा आम्ही घेतलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये
संपूर्ण क्षेत्राचं हे असिस्मेंटचं काम होईल आणि महानगरपालिकेची जो आर्थिक भार किंवा आर्थिक हिशोब आहे तो येणाऱ्या काळामध्ये नक्कीच वाढेल, या दृष्टीने आमचं प्लॅनिंग झालेलं आहे. एक महानगरपालिकेचं जे उत्पन्न आहे ते सगळ्यात जास्त घर टॅक्समधून येतं आणि 47 कोटी रुपये आमची डिमांड असते आणि साधारणतः मागचं 2 वर्ष तर आपण कोरोनामध्ये गेलं आणि नागरिकांना या कोरोनाच्या काळामध्ये दिलासा देणारा एक निर्णय आम्ही घेतला की जो टॅक्सवर दंड लागतो तो आम्ही 80% माफ केला. म्हणजे इकडे ते एकीकडे राज्य सरकार लाईट बिल भरलं नाही म्हणून लाईट कट करत होती, परंतु आम्ही दिलासा देणारा निर्णय महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला होता. नागरिकांनी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी घेतलं होतं, त्यामधूनसुद्धा आम्हाला रेव्हेन्यू मिळालं. पण या अमरावती ही जी आउटस्कट भागामध्ये तयार झालेली आहे, त्याला आपण नवीन अमरावती म्हणू शकतो. या नवीन अमरावतीमधल्या अनेक घरांवर आजही टॅक्स लावला नाही आहे. त्या दृष्टीने आम्ही आमचे जे टॅक्स कलेक्शन अधिकारी आहे यांना आम्ही सूचना दिलेल्या आहे. परंतु हे सगळं करत असताना शेवटी हे सामूहिकपणे झालं पाहिजे. नागरिकांनी पण आपल्या घरावर टॅक्स लागला की नाही लागला याची पडताळणी करावी आणि लागला नसेल तर त्यांनी, कारण सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असेल तर शेवटी निधी लागतो आणि हा निधी आम्हाला कुठून रेव्हेन्यू होऊ शकतं तर या टॅक्समधून. म्हणजे जरी आता महानगरपालिका जरी आता प्रोग्रेस करत असली, सातत्यानं महानगरपालिकेच्या विविध सभा असतील विविध, त्याच्यामध्ये सातत्याने एक प्रश्न उपस्थित केला होतो, सुकुडी कंपोस्ट डेपो कधी होतील, त्याच्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे काय कालांतराने त्या ठिकाणी स्फोट होत असतात, त्याच्यानंतर धूर निघत असतो. हा मुद्दा सातत्यानं सभेमध्ये सुद्धा आलेला आहे, सुकुडी कंपोस्ट डेपो सुकुडी, आणि मोठे मग बोंबा पण या ठिकाणी मारलेले आहेत सगळ्या जणांनी. त्याच्याबद्दल नेमकं आता काय नियोजन आहे त्याचं? गेल्या 28 वर्षापासून हा सुकुडी डेपोचा प्रश्न कोणीही निकालीत काढला नाही, पण आम्ही सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदा खऱ्या अर्थानं याची समस्या दूर झाली पाहिजे म्हणून आम्ही पुढाकार घेतला आहे. सक्सेस पण झालो आहे. जे कचऱ्याचे ढीग लागले होते, आज आपण स्वतः एखाद्या वेळेस व्हिजिट करावी की पूर्ण खाली दबलेले आहे. त्यामुळे याच्या पहिले किती वेळा टेंडर झाले, या निमित्ताने कोणी आत्महत्या केली, त्याचं पण आपण एक वेळा रिव्ह्यू घ्यावा. परंतु आता आम्ही हे सगळं मार्गी लावलेलं आहे. आगीचा जो विषय आहे तो तिथे कचऱ्यावर कचरा आणि कचऱ्यावर कचरा असा तो ढीग लागत जातो आणि याच्यामध्ये एक वायू तयार होतो आणि त्या वायूतून ते आग पकडते. परंतु त्या ठिकाणी आता अशी घटना या 2-3 वर्षामध्ये तरी मोठ्या स्तरावर झाली नाही. शेवटी हे सगळं काम करताना चुकाही होत असतात आणि जो काम करतो त्याच्याकडनं चुका होत राहतात, परंतु या चुका सुधारून पुढे जाणं हे मला असं वाटतं की चांगलं विकासाचं प्रतीक आहे आणि त्या दृष्टीने अमरावती महानगरपालिकेची वाटचाल सुरू आहे. अगदी याच क्षेत्रात नाही आहे की या महिला सक्षमीकरण झालं पाहिजे, केवळ गप्पा मारून या सक्षमीकरण होत नाही आहे. या दृष्टीने आमचा महिला बालकल्याण विभाग प्रत्येक प्रभागामध्ये जवळपास 500 महिलाचं प्रशिक्षण केंद्र 1 महिन्याचं चालवतो. त्या मग ब्युटी पार्लरचा कोर्स असो, शिवणकामचा कोर्स असो की अन्य कोर्स असो, आम्ही त्यांना प्रशिक्षण देतो, त्यांना व्यवसाय उभं करण्यामध्ये मदत करतो. अमरावतीमध्ये भरपूर प्रमाणात मत्स्य व्यवसाय आहे आणि या मत्स्य व्यवसायाला एक हक्काचं बाजारपेठ मिळावी म्हणून फिशरी हबची सुद्धा निर्मिती केलेली आहे. इलेक्ट्रिकचं काम तिथलं बाकी आहे, बाकी सगळं बिल्डिंग उभी झालेली आहे. येणाऱ्या काही दिवसात त्याचं पण काम आम्ही पूर्णत्वाकडे नेऊ. महानगरपालिकाच्या अनुषंगाने एक विषय आणखी चर्चेला जातो. आता महानगरपालिकेत सपोज काही वेळ तुम्ही म्हटलं आहे की बोलताना एका टाईम ड्युरेशनमध्ये 1 वर्ष किंवा 2 वर्षाच्या काळामध्ये हा सगळा विकास साधणं शक्य होत नाही. आणखी जर वाढीव तुम्हाला मिळालेत म्हणजे आणखी जर काय नेमकं करावं असं वाटेल अमरावतीच्या विकासासाठी? ते विकासाची भूक ही थांबता कामात नाही आणि एखादा प्रोजेक्ट आपण चालू केला तर तो 5 वर्षात पूर्ण होईल. 2 पॉलिसी आम्ही तयार केल्या होत्या, एक शॉर्ट टर्म आणि एक लाँग टर्म.
लाँग टर्म शॉर्ट टर्मचे कामं आम्ही पूर्णत्वाकडे नेलेलं आहे आणि लाँग टर्मचं करायचं आहे तर ही महानगरपालिका आर्थिकरित्या सक्षम कशी होईल यासाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही काम करू. जेवढे आम्ही प्रॉमिस केलेले आहे ते प्रॉमिस पूर्ण करण्याकडे येणाऱ्या काळामध्ये आमचं फोकस राहणार आहे. आणि शेवटी हा जो विकासाचा गाडा आहे हा चालवण्यामध्ये सर्वात जास्त मोठा रोल असतो तो केवळ आर्थिकचा असतो. त्यामुळे ही महानगरपालिका कशा पद्धतीने आर्थिक सक्षमीकरण होईल याकडे आमचं सर्वात जास्त फोकस राहणार आहे. लोकप्रतिनिधीमध्ये साधारणतः जास्त काळ नेहमी संपर्क दररोज येत असतो इतर प्रतिनिधींसोबतसुद्धा. कुठल्या अशा 2 घटना ज्याच्यामध्ये तुम्हाला वाटेल की अशा व्हायला नको आणि ही सातत्यानं व्हायला हवी? महानगरपालिकेचं प्रतिनिधित्व करताना आम्ही जेव्हा नगरसेवक हा शब्दप्रयोग वापरतो तर तो सेवक या भावनेतून काम करत असतो आणि तो नागरिकांच्या डे टू डे कामामध्ये कॉन्टॅक्टमध्ये असतो. त्यामुळे नगरसेवकांकडनं अपेक्षा सगळ्यात जास्त असतात आणि नागरिकांना असं वाटतं की महानगरपालिकेचं जे आर्थिक बजेट आहे किंवा नगरसेवकांना मिळणारा निधी आणि त्याच्याकडून अपेक्षित जे काम आहे याच्यामध्ये खूप तफावत आहे. प्रत्येक नागरिकांना वाटते की माझा घरासमोर काँक्रिटीकरणाचा रस्ता असावा, दोन्ही बाजूचं ब्लॉक असावं, सुंदर बगीचा असावा, लाईट असावा. अनेक अपेक्षा नागरिकांकडनं होतात परंतु जो निधी मिळतो तो फार अल्प असतो. तरीसुद्धा तो नगरसेवक त्याच्यावर मात करत जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु नागरिकांनीसुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे की तोही शेवटी एका सगळ्यात खालच्या जी स्थानिक स्वराज्य संस्था राहते जो 3 टायर सिस्टीममधला 3 टायर आहे त्या 3 टायरचा एक पार्ट आहे. पण वरचे 2 पार्ट महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्राथमिक सुविधा ह्या त्याच्याकडनं अपेक्षा कराव्या आणि मोठ्या प्रोजेक्टच्या संदर्भात वरचे जे 2 लोकप्रतिनिधी आहे त्यांच्याकडनं अपेक्षा कराव्या. आज नागरिक मला असं वाटतं की वरच्या 2 लोकप्रतिनिधीला जास्त कामं सांगत नाही कारण तो डे टू डेमध्ये संपर्कात नसतो. पण नगरसेवक हा डे टू डेच्या संपर्कात असल्यामुळे त्याच्याकडनंच जास्त अपेक्षा होतात. या माध्यमातून अमरावतीकरांना काय आव्हान राहील एकंदरीत भविष्यासाठी? आणखी सध्या आता लसीकरणाचा विषय खूप मोठ्या प्रमाणात प्रामुख्याने समोर आलेला आहे. नेमकं काय आव्हान राहील अमरावतीकरांना? स्वच्छता म्हणता येईल किंवा आणखी काही गोष्टीत काय सांगाल? या अमरावती महानगरपालिकेच्या प्रत्येक नागरिकाला प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्या कशा करता येईल यासाठी आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे. या अमरावती शहरामध्ये राहणारा प्रत्येक नागरिक हा सुखसंपन्न कसा होईल याकडे सुद्धा आमची वाटचाल सुरू आहे. नागरिकांना विनंती करतो की आमची कारकीर्द आपण पाहिली तर या कारकिर्दीमध्ये एकही अशी बाब घडली नाही की शर्मेने आमचा मान खाली जाईल म्हणून. त्यामुळे स्वच्छ, पारदर्शी आणि गतिमान सरकार देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेला आहोत. त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधीला आपण निवडून द्याल अशी अपेक्षा या मुलाखतीच्या निमित्तानं करतो. आताच आपण अमरावतीचे युवा महापौर जे चेतनजी गावंडे यांच्यासोबत संवाद साधलेला आहे. मागील 2 वर्षाच्या काळामध्ये भाजपा सरकारने भाजपाची सत्ता जी महानगरपालिकेमध्ये आहे त्याच्या नेतृत्वामध्ये एकंदरीत कसा अमरावतीचा विकास साधला यावर आपण नेमका आताच याचाच आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आणि भविष्यातसुद्धा जर आणखी नागरिकांनी जर त्यांना पुन्हा संधी दिली, आता लवकरच महानगरपालिकेच्या निवडणुकासुद्धा होऊ घातलेल्या आहे, त्या अनुषंगाने जे आहे त्यांनी सर्वांना आवाहन केलंच आहे. एकंदरीत या सर्वांचा आढावा जो आहे आपण आजच्या 2 वर्षाच्या महापौर यांच्या वर्षपूर्तीच्या अनुषंगाने घेतलेला आहे. अशाच प्रकारच्या युवा नेतृत्वाच्या ज्या आहेत मुलाखती असतील विदर्भ न्यूजच्या वतीने ज्या आहेत सर्व नागरिकांसमोर किंवा प्रेक्षकांसमोर आपण मांडत असतो. हा प्रवास जो आहे सातत्याने सुरूच राहणार आहेत. त्यासाठी आपल्या केबल TV वर बघत राहा विदर्भ न्यूज.